साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल साई बाबा मी शिर्डीला पायी तुला खांद्यावर येईल तुला पालखीत मिरवील तुला खांद्यावर येईल तुला पालखीत मिरवील साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल पायी चालत नेलं या जगवाल्यानं पायी चालत नेलं या जगतपुरीनं पायी चालत नेलं या जगतपुरीवाल्यानं पायी चालत नेलं या जगतपुरीवाल्यानं आई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान आई तुझ्या दर्शनाची मला लागली तहान साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईल पायी चालत येईल आले पायाला ते फोड वाट असे दिवळाची आले पायाला ते फोड वाट असे दिवळाची आले पायाला ते फोड आले पायाला ते फोड मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमी चर्चा करत असतो। आज आपण गुरुपौर्णिमेनिमित्त मारवा सोसायटीमध्ये आहोत। अतिशय सुंदर असं वातावरण या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल। तुम्ही जर मारवा किंवा या पंचक्रोशीमध्ये या ठिकाणी राहत असाल तर या ठिकाणी असलेल्या साईबाबा मंदिराला नक्की भेट द्या, कारण की या गुरुपौर्णिमेनिमित्त या ठिकाणी सुंदर असं भजन या ठिकाणी राबवण्यात आलंय। आपण इकडचे साई भक्त आहेत, अनेक भक्तांशी आपण चर्चा करणार आहोत। सर, सर्वप्रथम तुमच्याकडे येतो, कसं पाहता आज या ठिकाणी गुरुपौर्णिमेच्या निमित्त मारवा सोसायटीमध्ये सण साजरा करण्यात आला आणि या ठिकाणी वेगवेगळे भजन देखील सादर झालेले आहेत, काय भावना आहे? तर मी एकूण 81 पासून साई भक्त आहे, म्हणजे आम्ही पालखी वगैरे काढतो कुर्ला नेहरूवरनं, तर त्या माझे साई भक्त आलेले पण पालखीवाले इथे राबवण्याचा उद्देश एकच की या ठिकाणी मला इथे येऊन 5 महिने झाले। इथलं वातावरण बघितलं, इथे मला वाटलं कुठे देऊळ वगैरे नाही, इथल्या महिलांना वगैरे तिकडे लांब जावं लागतं, स्वामी समर्थ मठ आहे तिकडे जावं लागतं। तर माझे एक मित्र आहेत, आमचा एक ग्रुप आहे 25 जणांचा, आता त्याला नाव आम्ही दिलं वेगळं, पण तो असा ग्रुप आहे, त्यांनी सहकार्य केलं मला। त्यांना मी माझी जी कल्पना त्यांना मांडली की आपल्याला एक मंदिर बांधायचं, साई मंदिर, तर अशा काही ठराविक 15 बिल्डिंग आहेत, त्याच्यामध्ये असा पॅसेज भेटला नाही। माझ्या बिल्डिंगमध्ये मी एक या बिल्डिंगचा ओनर असून मला एक कसं वाटलं की मी साई मंदिर, आम्ही आमच्या बिल्डिंगमध्ये 4 पवार साहेब आहेत, 2 पवार आहेत, इथले कुलदीप पवार आणि मी मारवामध्ये सर्व, त्यांनी एक ठरवलं की आपण एक साई मंदिर त्यांच्या सहकार्याने साईंची एक स्थापना आम्ही 2-2.5 महिने झाले केली आहे। दर गुरुवारी इथं भंडारा केला जातो, म्हणजे सहकार्य कोणाकडे मागणी वगैरे नसते, ज्यांना इच्छा असते ते देतात, त्याप्रमाणे आम्ही भंडारा करतो, काही आपल्या पद्धती, पण शेवटी बाबा देतात, आम्ही करत असतो ते। सर, या पंचक्रोशीमध्ये राहणाऱ्या साई भक्तांना काय आव्हान कराल की या ठिकाणी दर गुरुवारी या भंडाऱ्याचा लाभ घेण्यासाठी विशेष काय असतं? माझं एक म्हणणं आहे की जातीभेद न करता सगळ्यांनी एकत्र येऊन ही जे जोपासना आम्ही करतोय, सगळं एकत्र येऊन सगळे काहीच गुण्यागोविंदाने नांदून देत ते साईंच्या चरणी येऊन नतमस्तक झाले, नसतं तो लांबून तरी त्यांनी नमस्कार केला। साईंचं एक श्रद्धा सबुरी आहे, आम्ही श्रद्धा ठेवतो, सबुरी पण आहे, त्यामुळे हे कार्यक्रम आम्ही उपस्थित केला। आता आज गुरुपौर्णिमेच्यामुळे सर्वांनी सहकार्य केलं, आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत सर्व डेकोरेशन केलं आहे, सर्वांनी सहकार्य केलं आणि काही जणांनी देणगीदार आहेत त्यांनी आम्हाला अन्नधान्य पुरवलं, त्याप्रमाणे उपासना आम्ही केलेली आहे। जोपासना तर अशीच आम्हाला साईचरणी प्रार्थना की अशीच आम्हाला
सद्बुद्धी देव. आणि जेवढे जरी मारोमध्ये रहिवासी किंवा इतर साई भक्त असतील किंवा भक्त असून दे किंवा नसतं, पण शेवटी मनात श्रद्धा असावी लागते, भक्ती असावी लागते. ओढ ही प्रत्येकाला असते देवाची. माणसामध्ये देव असतो, तो आपण निर्माण करायचा असतो. मग शब्द जर चांगले असतील तर 4 माणसं जवळ होतात. त्यामुळे भाषा व्यवस्थित असली तर 4 माणसं गोळा होऊन एकत्र होऊन आम्ही आमचा असा प्रोग्राम केलेला आहे. आता भजन आमचं झालेलं आहे. नाही, मी सर्वप्रथम सर्वांना आजच्या गुरुपौर्णिमेच्या सर्वांना शुभेच्छा देतो. कसं आहे, जीवन जगत असताना गुरुशिवाय आपल्याला मार्ग दिसत नाही. इथे 2018 पासून सिडको महागृह निर्माण योजनेतनं घरं मिळाली, पण इथे कोणत्याही प्रकारचं सांप्रदायिक वातावरण निर्माण होईल असं एखादंही ठिकाण सिडकोने आपल्याला दिलेलं नाही. याचा अर्थ आपल्याला सांप्रदायिक वातावरणात आपला इतिहास आहे, आपला जीवन, आपली संस्कृती सांप्रदायिक आहे. त्याची जोपासना करण्यासाठी आपल्याला छोटंसं मंदिर किंवा काहीतरी उभारावं लागणार होतं. त्या निमित्तानं आपले कडूसाहेब आले, गडीसाहेब 5 महिन्यापासून आलेले आहेत. तेव्हापासून ही संकल्पना थोडी रुजायला लागली. लोकांनी सुद्धा सढळ हाताने आपल्या इच्छेने योगदान दिलं, श्रमदान दिलं. आणि आज तुम्ही पाहताय की साई मंदिरासोबतच आपण देवी मातेचं पण इथे स्थापना केलेली आहे. त्याचबरोबर सर्वांचं आराध्य दैवत असलेला श्री गणेश, त्याचं देखील इथं आपण स्थापना केलेली आहे. त्याचबरोबर आपले युग पुरुष असतील आणि छत्रपती शिवरायांची सुद्धा इथे आपण जोपासना करत आहोत. मला एकूणच सांगायचं आहे की इतिहास हा विसरून चालणार नाही, तर सांप्रदायिकतेची जोड असली पाहिजे. कारण सांप्रदायिकताच आपल्याला सदसद विवेक बुद्धीने निर्णय घेण्याची ताकद देईल आणि मनुष्याला मनुष्य बनवण्याची, कोणताही जाती धर्म न पाळता मनुष्य म्हणून घेण्याची उमेद देईल. आणि तीच उमेद आपल्या भारताला घडवेल. त्यातून ही संकल्पना साकारलेली आहे आणि सर्व लोकांचं योगदान यासाठी नशिबाने सर्वांचं योगदान मिळालेलं आहे. मी पुन्हा एकदा सर्वांचं आभार मानतो आणि आपले देखील आभार मानतो. आज या ठिकाणी जो भंडारा आहे त्या भंडाऱ्यामध्ये आपण महाप्रसाद सर्वांच्याच योगदानातून दिलेला आहे. त्याचा यथेचे सर्वांनी लाभ घेतलेला आहे आणि अजूनही भाविक घेत आहेत. वरच्या माळ्यावरती आपण भंडाराचं वाटप करत आहोत प्रसादाचं. नमस्कार, माझी ओळख पहिले मी करून देतो. मी कुलदीप पवार, मारवाचा गेली 2 वर्ष झालं रहिवासी आहे. गेल्या 2 वर्षापासून जेव्हापासून आम्ही इथं राहायला आलो तेव्हापासून माननीय पवार साहेबांची आणि इतर सहकाऱ्यांची आग्रहाची विनंती होती. आम्ही सिडकोला पाठपुरावाही केला की आम्हाला एक मंदिराची गरज आहे, जेणेकरून आम्हाला असं नाही की मंदिर, पण सर्व धर्म समभाव. त्याच अनुषंगाने ज्यावेळी कडूसाहेब इथं आले आणि त्या पाठपुराव्याला थोडीशी शक्ती मिळाली आणि पुढाकार घेऊन, महत्वाचं म्हणजे या दोघांचा आभार ज्यांनी इथं सुरुवात केली आणि त्यातून आमची जे ग्रुप आहे त्या ग्रुपनं इथं पुढाकार घेऊन एकमतानं जे मंदिरासाठी जे योगदान दिलेलं आहे त्या सर्वांचं पहिलं आभार मानतो. आणि महत्वाची गोष्ट की ही जी सांप्रदायिकता आहे, जी पाटील सरांनी आत्ताच वर्णन केलं, या सांप्रदायिकतेमधून एक हिंदू मुस्लिम एकोपा म्हणजे सर्व धर्म समभाव आम्हाला इथं जोपासायचं आहे. हे मंदिर असं नाही की फक्त मारवासाठी आहे, हे सर्वांसाठी आहे. अगदी सर, एक विचारच वाटतं, गुरुवारच्या निमित्त या ठिकाणी भंडाराचं नियोजन केलं जातं. अगदी तुम्ही बोलल्याप्रमाणे हा फक्त मारवापुरता सोहळा उपस्थित नाहीये. सगळ्या पंचक्रोशीतील नागरिकांना काय आव्हान असेल या ठिकाणी? आम्ही सर्वांना एवढंच आव्हान करतो की जशी आमची श्रद्धा आहे या मंदिरावर, तशी आपलीही श्रद्धा असावी. महाप्रसादाचा लाभ सर्वांनी घ्यावा. सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे, एक वेळ तरी या मंदिराला नक्की भेट द्या आणि हीच भावना सर्वत्र जोपासूया. पहिलं मिलिटरीमध्ये होतो, मिलिटरीमधून रिटायर झाल्यानंतर माझी महाराष्ट्र शासनामध्ये नियुक्ती झाली आणि त्याच्या अनुषंगानंच इथं मला लॉटरी लागली 2018मध्ये माझी सैनिक असल्यामुळं. पण इथं येण्याच्या पूर्वी जी लोकांची भावना होती एरियाबद्दल की आउटसाईडला आहे किंवा केमिकलचा वास येतोय, तिकडं नको जायला, हे नको नाही म्हणलं. आपल्याला स्वतःला घर भेटले, आपण जायचं. पण इथं आल्यानंतर असं वातावरण नव्हतं की मंदिरं नाहीत किंवा म्हणजे लोकांच्या ज्या भावना आहेत त्या जोपासण्याचं काय साधन नव्हतं. माझी पण इच्छा होती, ग्रुपमध्ये मी त्यावेळेलाच टाकलं होतं एखादं मंदिर व्हावं. पण बऱ्याच लोकांनी त्याला सहकार्य पण केलं, कोणी विरोध पण केला. आणि त्या इच्छेचं आता या 2-3 महिन्यात आम्ही थोडा पुढाकार घेऊन कडूसाहेबांच्या सोबत, पाटील साहेब झाले, कुलदीप पवार साहेब झाले, यांच्यासोबत येऊन दळवे साहेब झाले, सर्वांनी मिळून पुढाकार घेऊन हे मंदिर साकार झालं. आणि सगळ्यात आम्ही केल्यापेक्षा ज्याच्या म्हणजे देवाच्याच मनात होतं इथं यायचं, त्यामुळे ही वस्तू साकार झाली.
मी सर्वांचा आभारी आहे. सर्वांना शुभेच्छा. नक्कीच पाहायला गेलं तर हा आध्यात्मिक वारसा जोपासण्याची पद्धत तळोजामधील मारवा सोसायटीमध्ये सुरू झाली आहे. जर तुम्हाला यात सहभागी व्हायचं असेल तर या साई भक्तांनी रचलेल्या या साईबाबा मंदिराला नक्की भेट द्या. वित्तम बातम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र न्यूज 36 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट सोबत सुनील कातारे, महाराष्ट्र न्यूज 36. बाबा